नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. पूर्वीची लग्न समारंभ, जागरण पूजा किंवा इतर कार्यक्रम म्हटले की लापशी हमखास केली जायची. आज आपण बघणार आहोत साजूक तुपातील गूळ घालून केलेली पौष्टिक लापशी. तेव्हा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. लापशी बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य आपण बघून घेऊयात. या ठिकाणी मी 1 वाटी जाड रवा घेतला आहे. हा कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळेल. आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. जेवढा रवा घेतला तेवढाच गूळ घेतला. ड्रायफ्रूटमध्ये बदामाचे असे मोठे मोठे काप करून घेतले. अर्धा चमचा जायफळ पूड, अर्धा चमचा विलायची पूड आणि 1 चमचा बडीशोप घेतली आहे. आणि यामध्ये थोडंसं साजूक तूप घेतलं आहे. लापशी बनवण्यासाठी आपण वळूयात गॅसकडे. मी गॅसवर एक पॅन तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये 4 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे. हे तूप व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. तूप चांगलं तापलं की यामध्ये अगोदर ड्रायफ्रूट टाकून ते तळून घ्यायचे. 1 मिनिटभरामध्ये ड्रायफ्रूट तळून तयार झालेत. आता सर्व हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. यानंतर याच गरम झालेल्या तुपामध्ये जो जाड रवा होता तो टाकून घ्यायचा. या तुपामध्ये हा रवा मस्त तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा. आपण शिऱ्याला भाजतो सेम त्याच पद्धतीने, पण हा जाड असल्यामुळे हा भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. 6 ते 7 मिनिट लागले मला हा रवा भाजण्यासाठी. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त तांबूस रंगावर रवा भाजून तयार झालाय. रवा भाजल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं. या ठिकाणी मी 1 वाटी रव्यासाठी सुरुवातीला 4 वाटी पाणी टाकून घेणार आहे. पाण्याचं प्रमाण हे रवा कितपत जाड आहे यानुसार कमी जास्त होऊ शकतं. पाणी हे गरम करूनच टाकायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये किसून घेतलेला 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण हे तुम्ही वाढवू शकता, पण 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी गूळ एकदम बरोबर होतो. गुळाऐवजी तुम्ही साखर हे वापरू शकता, पण गुळाची टेस्ट ही खूप छान येते. आता यामध्ये बारीक करून घेतलेली वेलची पूड आणि जायफळ पूड दोन्हीही टाकून घ्यायचं आणि सोपही यात टाकून घ्यायची आणि तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स हे टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे शिजत असतानाच टाकायचं कारण याचा फ्लेवर खूप छान उतरतो लापशीमध्ये. आता ताट ठेवून ही लापशी शिजू द्यायची. 5-6 मिनिटानंतर ताट उघडून आपण ही चेक करून घेऊया लापशी शिजली की नाही. हे बघा, यातील थोडंसं घेऊन मी हाताने दाबून बघतीये. या ठिकाणी मला थोडे पाण्याची आवश्यकता वाटते, म्हणून मी यामध्ये परत पाऊण वाटी गरम पाणी टाकून घेणार आहे. चांगलं मिक्स करून हे परत एकदा 2 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. परत हे एकदा उघडून बघूयात. पाणीही यामधील पूर्ण आटलं आहे. ही लापशी बनवण्यासाठी शिऱ्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. ही शिजली की नाही हे बघण्यासाठी यातील थोडीशी लापशी घेऊन हाताने असं स्मॅश करायचं. हे सहज दबायला लागलं की लापशी शिजली समजायचं. लापशी शिजून तयार झाली. आता यामध्ये वरून थोडेसे मनुके टाकून घेऊया. साजूक तुपातील गूळ घालून केलेली ही लापशी आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते. ही तुम्ही कशीही खाऊ शकता. थंड गरम चवीला छानच लागते. तेव्हा तुम्ही ही लापशी एकदा नक्की ट्राय करून बघा.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका.